आणि बातमी मराठी मॉडर्नमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची बातमी म्हणजे रेशन कार्डवर सरकारचा कठोर निर्णय. मशन सुधार अंतर्गत 10 नियमात बसला तरच मिळणार राशन. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पडदा साफ आणण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने गरजू पर्यंत धान्य पोहोचण्यासाठी राज्य सरकारने राशन कार्ड पडताळणी संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. तर मिशन सुधार या विशेष मोहिमेअंतर्गत आता लाभार्थीची तपासणी 10 ठोस निकषावर केली जाणार आहे. पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य दुकान आहे आणि त्यांचे काहीतरी सरकारच्या या निर्णयाचा मुख्य उद्देश असा आहे की गरज नसताना शासकीय योजनांचा लाभ घेणारे व्यक्तींना वगळून गरजू व्यक्तीपर्यंत कुटुंबावर धान्य पोहोचावे यासाठी आधार कार्ड आणि राशन कार्ड, PDS आणि इतर डिजिटल सारख्या डेटाचा वापर करून कडक छाननी केली जाणार आहे. तर असेच प्रकारे या मोहिमेत ॲग्रीस्टॅक डेटाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. हेक्टरपेक्षा म्हणजे 2.5 एकरापेक्षा जास्त शेती असलेल्या लाभार्थीची माहिती थेट समोर येणार आहे. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्या कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ घेता येणार नाही आणि ज्याचे हेक्टर कमी असेल त्यांना लाभ घेता येणार आहे असे सरकारच्या धोरणात वर्तवले आहे. तर पुणे जिल्ह्यात या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात पडताळणी सुरू केलेली आहे सरकारने आणि जिल्ह्यातील तब्बल 4,76,207 शिधापत्रिका तपासणीच्या कक्षेत आहे. याआधी झालेल्या तपासणीत सुमारे 68,000 लाभार्थ्यांची दुकाने बंद करण्यात आली आहे. तर सध्याच्या तपासणीत 2.5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या 3,75,719 लाभार्थी निरीक्षण केली आहेत. तर उच्च उत्पन्न असणाऱ्या गटातील 59,091 लाभार्थ्यांची स्वतंत्र छाननी सुरू करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारच्या निर्देशनानुसार राज्यात शिधापत्रिका शुद्धीकरण प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे. आधार आणि PDS डेटा एकत्र करून दुबार, संशयास्पद आणि अपात्र लाभार्थी शोधले जातात आहेत. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरव्यवस्था थांबवण्याचा सरकारचा निर्णयच आहे. सरकारकडून ठरवण्यात आलेल्या निकषामध्ये दुबार शिधापत्रिका असणे, कुटुंबाचे एकत्रित किंवा उच्च उत्पन्न कुटुंबातील सदस्य, कंपनीचा संचालक असणे, 2.5 एकरापेक्षा जास्त जमीनधारणा, 100 वर्षापेक्षा जास्त वय, नोंद असणे, 6 महिन्यात धान्य आणि उचलणे, 18 वर्षाखालील एकमेव लाभार्थी आणि असणे संशयास्पद असू शकते. तसेच 4 चाकी किंवा मोठ्या वाहनांचे मालक असणे यांचा समावेश आहे. या निकषावर अपात्र ठरण्यावर कठोर कारवाई केली जाईल असे करण्यात आले आहे. तर 100 वर्षापेक्षा जास्त वय नोंद असलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करण्यात येणार आहे. लाभार्थी जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यास धान्य सुरू ठेवले जाईल. मात्र मृत्यू झाल्याचे आढळल्यास शिधापत्रिकेवरील धान्य तात्काळ बंद केले जाईल आहे असे याच्यात वर्तवण्यात आले आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की गरज नसताना लाभ घेत असलेल्या वेळास उत्पन्न आणि मालमत्तेच्या आधारे पुढील निर्णय घेऊन कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपली माहिती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. पात्रतेनुसारच लाभ घेणे आवश्यक आहे असे या सरकारी धोरणात म्हणण्यात आले आहे. तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब
नक्की करा आणि लाईक कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी वाटली न्यूज. तर धन्यवाद.